करत नाही, पाप्याला पुण्यवान करतात त्यांना संत म्हणतात. हा, त्याचं परत वाक्य नाही. देव नाही, अख्ख्या बाह्याने लक्ष्मी पूजली दिवाळीला. अख्ख्या घरातलं काढ, कपाटातलं काढ, दे लक्ष्मी पुढे ठेव. मग तुम्ही गरीब का? लक्ष्मी तर डामाडावला पुढली जाम झाली लक्ष्मी गुलाबजांबू खाऊन. त्याचं उत्तर सांगा. उत्तर निराय का? नुसती लक्ष्मी पूजणाराला कधीच लक्ष्मी मिळत नाही, कधीच नाही. नाही, नारायण पूजला तर लक्ष्मी आहे. आम्ही नारायण हुसकून दिलाय आणि लक्ष्मीला लाडू चाललेत. मेले तुम्ही तसं. हे मी बोलत नाही, बाबाला विचारा. लक्ष्मी सहित शोभे. आणि 18व्या अध्यायाला विचारा ना, चंद्र आलाय का? चंद्रिका आली. शंभू आला की अंबिका आली. संत आले का विवेक आले. दया आलं का धर्म आला. सुमन आले की वैने आले. भाग्य आलं का उल्हास आला. राव आलं की कटक आलं. सज्जन आलं की स्वैरिक आलं. वनवी आलं का गुरु आलं. आणि गुरु आलं का ज्ञान आलं. ज्ञान आलं का आत्मदर्शन आलं. आणि आत्मदर्शन आलं का शांती झाली. ओव्या घरी गेल्या उच का इथे आहे. आजही दान धर्म कोण करते? गरीबी. एवढा मोठा पूर झाला, फक्त दोघांनीच कंट्रोल केला. एक मिलिटरी आणि 2 पोलीस. तिसरं कोणी काय केलं नाही. तिसरे फक्त गेले आणि बिघडून आले. काय केलं नाही तिसरं. अख्ख्या पुरातली माणसं जर कोणी वाचवली असतील जनावरासकट तर 2च माणसं, मिलिटरी, पोलीस. पण त्यांचं कोणी कौतुक नाही करणार. हे बिघडाया जाणार. व्हाय 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 सारखा सारखा सारखा. आणि आले साहेब. पण खरं कौतुक त्यांचं आहे महाराज. आणि खरी मदत गरीबाचीच आहे. तुम्ही विचार करा महाराज, सांगलीचा आणि कोल्हेवाडीचा काय संबंध येतो? सांगलीचा आणि जोरव्याचा काय संबंध येतो? पण आपल्याकडची माणसं पिक भरून तिकडे मदत नेतात. याच्यापेक्षा श्रीमंती काय? हे फक्त आपणच करावं महाराज. आणि गरीबच करतो, श्रीमंत नाही करीत. श्रीमंताचं ह्या बाबतीत विषय नाही. त्यांना गाव बिघडोय सांगा फक्त. बोंग्या करून द्यायला सांगा. बोंग्या करतील, पण अशा कामाला नाही. नाही तर खऱ्या पंक्ती. अरे आजही तुम्ही जा ना गरीबाच्या घरात, 15 माणसाचा साहेबाग 15 मिनिटात ये. पिठलं भाकर पण दणकून. ते काय भंगाराचं घर आहे काय? शेतकऱ्याच्या घरी एकच बाई आहे, 10 माणसं येऊ द्या ना. नवऱ्याला म्हणते फक्त तुम्ही ताट खाली काढा, तवर त्यांच्यात पाणी टाके. पोत पिठलं उकाळलं. तिच्याकडे काही जजमेंट थोडं नाही. एका याच्यावर भाकरी चालू, एका याच्यावर पिठलं ठुलं. तिचं आयडिया लय भारी राहते. इकडली करता येऊ टाकणार, तवर इकडं कढईत पाणी वाटणार. इकडली भाकर खाली लावणार, तवर पीठ खालावणार. इकडची मळाया सुरुवात करणार, तवर मीठ मिरची टाकून झालं पीठ. करा बरं ताट. झालं जेवण. हे श्रीमंत हलकट माणसं मोजित. आणि 5 सांगितले, 6वा वाढला. संपल्या चपात्या. दरिद्री एवढ्या चपात्या वाढी ती शेतकऱ्याला जमती का त्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बशीत वय. तुझ्या चपातीचं काय करू? बावळ्याचा बाजार नाही तर तू चालली चपात्या घालायला. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा. तांब्याभर पाणी घेते, डायरेक्ट पातीलात होती. ती काय उरण नाही तर पुरण. ही हलकट तसं नाही करते. पाजी तीच का आला दरिद्री. शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. आणारे चहा वजन आहे. हे हलकट खिडकीजवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात दुखात होतं, सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. जोडून आमुष. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या दरिद्र्यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बोडवायचा फक्त. आणि कपाला चिटकेल थोडा शिल्लक राहिला का तिने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे प्रसाद. नाकच गुतलं पोराचं कपात.
सप्त्यात पहिलं कौतुक करावं पंगत घालणारच हा विनोद आहे. 1 2 सप्त्यात दुसरे कौतुक करावं पंक्तीला येणारांचं. पंगत कोणी घालील, माणसं नको जेव्हा याला. आणि तिसरे कौतुक करावं ते वाढणारांचं. आणि सगळ्यात जास्त कौतुक सप्त्यामध्ये पंगत वाढणारांचंच करावं महाराज. 12 12:30 काल्याचे कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं लोकांना वाढीत आहेत. खरे कौतुक त्यांचं आहे. सप्ताह कमिटी काय वांग करते, काय नाही करत. माई लाल करा काय करता दोन हो महाराज. फक्त महाराज माईकवर सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही. 3 टोकरे घेऊन पोरं पळतात. पोरं करतात हो. काय झाली गंमत, आपण पोरांकडून करून घेत नाही. काय मत आहे तुमचं? 3 आणि 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढीतात महाराज. इथं लॉन्सला लग्न नाही आलं तर लघवीचे पैसे. आज 4 हजार लोकांची पंगत पोरं वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना गावात, हे पोरांमुळेच होतात. पण त्या प्रत्येक गावांना रोग झालाय तो. जुनी मंडळी इतकी दरिद्री नाहीत नव्यांना जमून देणार. नवीन पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं गाप. ते पोर म्हणलं बुमलू नको, टाळ तू बाई वाड्या या कुठं तुझ्या नाही लागतो. नाही तर महाराज ही कामं खरे. महाराज 3 आणि 4 हजार लोकांची पंगत वाढणं एवढं सोपं नाही ना. आपण म्हणतो इतकं सोपं आहे का? नाही. आपण एक पंगत वाढली तर माणसं म्हणते आता तुमचं तुम्ही पहा मला जेव द्या. ते पोरं 4 पंक्ती वाढतात. आणि हे मोठमोठे जे कार्यक्रम होतात ना, हे पोरांमुळेच होतात. गावातल्या लोकांना पाया पडून सांगतो, पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. संध्या देत जा त्यांना घुसू द्या थोडं थोडं. जुने 2 नवे 2 जुने 2 तुम्हीच लावून नका धरू सारखी. बावळाटपणा सारखं 2दा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला काय भेजा बिजा आहे का नाही? का गाव वारलं का तू एकटात राहिला? एकदा आपण इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? कावळा शिवावं का तुला? काय इच्छा आहे? उलट 2 वेळा झालं म्हणजे 10 वर्ष गेली. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा. पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते दिलं सोडून एखादा इच्छा आपले. आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया. लकवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही. फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं झेरॉक्स काढून आणला पण भरलाच. मरायचं कोणतीही गोष्ट महाराज वय झाल्यावर शोभत नाही. काय मध्ये तुमचं? आता हे लहान आले पोर आहेत, यांना शोभतं उड्या मारणं, कान वडणं, गप्पा हाणणं. त्यांना शोभतं, त्यांचं वय आहे. म्हातारी शेजारी बसला आणि एकमेकाचा मुका घ्यायला लागला, शोभत काही? ते वयाला शोभत महाराज. पोर आहे ते. हे बा आपण लहान असताना जर शाळा सुटली ना महाराज शाळा टाक्या गावाला कळायचं शाळा सुटली का बरं. आरडच तेवढा व्हायचा. हे त्याच्यात उद्या सुट्टी असावा. आय 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 आय. एका हातात दप्तर आणि एका हातात चड्डी ना. ख्या गावात बोग्या बरं चड्ड्या काढायच्या, पळता येत नव्हतं. इकडून लावून धरायचं, इकडं दप्तर हे धरा होतं. चपला तर नव्हत्याच. चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चप्पल नव्हती, अंडरपॅन्ट नव्हती, चैन मोकळी. तो काय एक तमाशा आहे का? इकडून धरलं का पट्टी पडायची, चला माग चड्डी गळाली, इकडून वर. पण महाराज खालच्या आळीची लोक सुद्धा म्हणा सुटली बरं का शाळा. का आरड झाला. आता 6 लाखाची गाडी पोराला वट्याव घेऊन येते. पोरा असं उतरत हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उड्या बिड्या नाही आणत. ज्यामुळे राहते ते काय उड्या बिड्या आणते. ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते. काय पाप काय केलं मी बाबा. या दरिद्र्यांच्या घरात जन्माला आलो मी, मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं? वांग शिकवलं बाई. काय शिकी ती बाई? मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 2.5 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातले आहेत का? पहिली ते नदी.
काय उगच आपला बावळटपणा. ए जुनं ते सोनं ऐका आता कोळूर आलतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा, 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत. चालू ग बाई मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे. महाराज ग्रामपंचायतीत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावाली जाऊ नका. ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे. फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिर आहेत, पोरच करतात. गावातल्या जत्रा पोरच करतात. गावातले सप्ते पोरच. पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय. भपका कसा झालाय पहा. काल्याच्या दिवशी सगळ्यात मोठा आनंद ह्या बायांना असतो. शेतकऱ्याच्या बाईला लय आनंद काला म्हणल्यावर 5लाच उठती. आंघोळ, शिळीचं पाईन, बकऱ्याचं पाईन, नाताचं पाईन, दप्तराचं पाईन, 2-4 भाकरी टाकीन, कालवण झाकून ठेवीन, कालवण करीन, झाकून ठेवीन, शिळीला बादलीभर पाणी ठेवीन आणि चारा ठेवीन. पाणी पे बाई, चारा काय मी कवा येते कधी नाही याची गॅरंटी नाही. पण लगेच तुळस बिळस घेऊन 7:30ला गावात हजर. पण तिचे कोणी दखल नाही घेत. सरपंचाची बायको सगळ्यात उशिरा आली, सभापतीची त्याच्यानंतर आली, खाऊन पिऊन आली, आणि त्यांचीच फुगडी झाली दोघींची. पेपरला त्यांचीच बातमी आली. आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ते भोंगे वाढव, फक्त तू भोंग एखादं वाढवावं लागेल तुमचे. नाही ते कसं आहे, रेग्युलर कीर्तनाचा आणि ह्या कीर्तनाचा 10 पट फरक पडतो. ते 7 दिवस चालत ते आज नाही चालत. आज जेवायचं चालत नाही, बसायचं चालत नाही. आता आमचा विक्षेप न करू. आणि त्यांचीच फुगडी रंगली. पेपरला यांचं कौतुक व्हायला पाहिजे का त्या दोघींचं, पण यांचं नाही होणार. त्या रंगल्या. मग ह्या काय जुगार खेळत होत्या नाही. म्हणून पुन्हा एकदा सक्त कमिटी, गायकवाद सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ, गायकवाद कुणीजन मंडपाले बंद झालं. आज काय प्रॉब्लेम झाला तुला. याचं तोंड तिकडे फिरव रे, फिरव. 1 मिनिटात मी सुतावर लावून देतो तुम्हाला. हा फिरव, वरून फिरव. हा फिरव, वरून गेला आवाज माग. आयुष्य गेलं त्याच्यात. हे बाई याचं फिरव तोंड तिकडे बाया, याचं तोंड फिरवतो म्हणजे 1 मिनिटात सुतावर लावून देतो. त्या फिरून पार तिकडं. हा पार फिरवा तिकडं. पार माग आवाज आला आता. आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बोंग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता झालं क्लिअर. आता फक्त ते वरचे भोंग आहे ना तिकडे, त्याला आवाज दे आणि आमच्या 2 बॉक्सला दे. काहीच करू. आता गेलाय आवाज, माग आवाज. भोंग्याला आवाज सोड दोन्ही. विठाला विठाला गायकवाद कोणी जन्मंडपाले माईक सिस्टीमला कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. आणि 2 मिनिटं सगळ्यांनी फक्त कोलेवाडीतल्या मारुती मंदिराकडे, देवाकडं डोळे झाकून 5-7 वाक्याची मागणी करायची आणि अभंगाला सुरुवात करायची. ए देवा, शेतकरी वर्ग सुखी हो दे. ए देवा, आता येतोय आवाज. तुम्ही इकडे येऊन बसा. ते स्पीकरवाले बस रिकामी ना, म्हणजे इकडे खाली या. इकडे खाली या, इकडे जागा आहे लागेल तेवढी. ठीक आहे, येतोय आवाज आता. ते बॉक्स चालू करे. हा देऊ का. आला आवाज आता. काय हुशार माणसं. आम्ही
मी आरडतोय पण अंदाज येईन, त्यांना ऐकून अंदाज आलाय. जाऊ द्या चला, ते मेन महत्वाचा मुद्दा, मग ते मजा राहत नाही त्याचा. ए देवा, देवाकडे प्रार्थना करायची ती अशी, ए देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत काय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे, आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी सगळ्यांतर्फे मारुत राहायला प्रार्थना. देवा गरीब कर मला. चालेल देवा, देवा देवा तुम्हाला गरीब कर चालेल, कारण मला माहित आहे देवा, गरीबाला सुद्धा तू लंका सोन्याची देऊन टाकली तर माझं कसं वाईट करशील. ज्याला पोहे बांधायला फडके नव्हते, की ज्याच्या बायकोच्या अंगावर सुंदर साडी नव्हती, त्याला तो नगरी सोन्याची देऊन टाकली. तो तुझा मित्र होता, मी तर तुझं लेकरू आहे. सुदाम्या तुझा मित्र होता. देवा मला गरीब कर, देवा मला झोपडीत जन्माला घाल, पण माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. बस. आणि अजून दोन गोष्टी देवाकडे मागायच्या. देवा हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे, आणि काळ्या आईची तहान भागून मोती पिकू दे, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढं जर झालं देवा तर याच्यापेक्षा माझी अपेक्षा नाही. तुझा विसर ना काही नको देवा. एवढं मागणं देवाकडे मागायचं. गायकवाद गुणीजन, सगळं सप्ताह कमिटी, गायकवाद गुणीजन, देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला वाचणारे सगळ्यांना धन्यवाद. कोलेवाडी परिसरातली तरुण मंडळ, महिला मंडळ सगळ्यांना धन्यवाद. आणि काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत आपण जी प्रार्थना केली ती महत्वाची होती, आणि आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. काल्याचा एक एक शब्द आपण पाहायचा. टाळकरी बिळकरी सावध राहायचं. पोरं सोरं खाली मान नाही घालायचे बऱ्या. दाढी बिडीला हात लावायचा नाही. आणि आता एक एक शब्द शिकायचा आहे. टाळकऱ्यांसाठी पहिला शब्द आहे गोकुळीच्या. पहिला शब्द आहे गोकुळीच्या. लहान आले पोरं सरळ बसायचं पटकान. बैठे बैठे सावधान. आता माझ्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल त्याला पहिला अक्षर गो येईल. काय काय येईल? आजारी एक तुम्ही नाही मग बोलत जा. काय येईल? गो. फक्त किती वेळा येईल एवढं मोजायचं तुम्ही. फायनल. सावध. करू सुरुवात. पहा बरं का, सुरुवात करू. हातबीत बांधायचं नाही, मोकळं रिलॅक्स. करू सुरुवात. काय मोजायचं आहे? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरज, औषधाचं नाव गोमूत्र, गायचं नाव गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. किती? करेक्ट. आता मोजा नीट परत. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गाय चारायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. या शरीरातच कृष्ण जन्माला आला गोकुळीच्या. फायनल. आता याच्यात कृष्ण कधी जन्माला आला त्याचे उत्तर तो पठ्या अष्टमीला आला. आता अष्टमीलाच का? थोडं किचकट आहे पण फिट करून देतो. महिला मंडळ पटकन 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 बोलायचं. महिन्याचे दिवस काय संबंध आहे? महिन्याचे दिवस 30, 30चा अर्धा भाग 15. मग सावध राहा बरं का. आता अष्टमी सांगायची. 15 झाले ना. पहिल्या भागाला म्हणायचं शुद्ध आणि दुसऱ्या भागाला म्हणायचं वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. करेक्ट. मग वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. सावध राहा बरं का. आता 12च्या 12 पौर्णिमा एका मिनिटात लिहून घ्यायच्या. एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारळी पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा दांडी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. झाल्या पौर्णिमा 12च्या 12. मग बोला पटकन. अमावस्या किती? 12. लाईट सावध राहायचं त्याला. अमावस्या किती? 12. त्या 12 अमावस्यातल्या 3च अमावस्या सणाच्या आहेत. एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या प्यालाच पाहिजे.
गटार अमावस्या. आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. चला आता अमावस्या झाल्या 12, पौर्णिमा झाल्या 12, अष्टमीवर यायचं बरं का आपल्याला. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, मग प्रतिपदा किती? कोठाला होईल आता? प्रतिपदा 24. पहिल्या 12, दुसऱ्या 12. 24 प्रतिपदातल्या सणाच्या 2च आहेत. एक गुढीपाडवा, 2 बली प्रतिपदा. द्वितीय 24 सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. द्वितीय 24 सणाच्या 2च, एक अक्षय तृतीया आणि दुसरी महिलांनी सांगायची. करेक्ट. हरतालिका. चतुर्थ्या 24 सणाची एकच, मंगळवारी आली तर अंगारखी, नाही तर बाकी सगळ्या चतुर्थ्या. आणि ती ह्या वर्षी आहे 17/9/2019. चला पंचम्या सांगा लहान आले पोरं पटकान. पंचम्या सांगा, मी मोजितो तुम्ही सांगा. पंचम्या. नागपंचमी 1, रंगपंचमी 2, 2च झाल्या. महिला मंडळ. ऋषी पंचमी 3. काय घे नाही, कॅलेंडरवर लाल दिवस दिसला का मटणाचा. ऐका मोजा पंचमी. आता पोरानं किती सांगितलं तुम्ही? 2 का 3 सांगितल्या? 3 सांगा पटकन. 1 रंगपंचमी, 1 नागपंचमी, 2 ऋषी पंचमी, 3 वसंत पंचमी, 4 आणि पांडव पंचमी 5. षष्ट्या 4, नाथ षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी आणि स्कंद षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 महिला मंडळ. 3 अष्टम्या. बोला पटकन. गोकुळ अष्टमी. करेक्ट. कालाष्टमी 2, 1 राहिली आता. करेक्ट. 3 बरोबर झाल्या आता. कालाष्टमी, दुर्गाष्टमी आणि कृष्णाष्टमी. आणि ज्या दिवशी कृष्णाचा जन्म त्या दिवशी ज्ञानोबाचा जन्म. ज्ञानोबाचा अवतार मुळात कृष्णाचा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आता त्याच्यात थोड्या मेख आहे, डोक्यात घुसल्याचं पा, पण सांगून टाकतो. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी. मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि सोपान काकाचा जन्म रविवारी. आता साखळी लावून देतो तुम्हाला 1 मिनिटात. निवृत्तीनाथाचा जन्म सोमवारी. कशावरून? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी आणि या पठ्याचा जन्म बुधवारी. आता ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म गुरुवारी, कृष्णाचा जन्म बुधवारी, पण तिथी एकच. तस या वर्षी इंग्रजी महिना आणि मराठी महिना हा कधीच तिथीवर आणि तारखेवर येत नाही. पण या वर्षाचा अख्खा ऑगस्ट महिना तारखेवर आणि तिथीवर सारखा आहे. 1 तारखेला श्रावण लागलाय आणि 30 तारखेला अमावस्या आहे आणि नेमका पोळा 30 तारखेला आहे. मग इंग्रजी महिना 30 दिवस आणि मराठी महिना 30 दिवस. हे कधीच घडत नाही, यंदा घडलंय. 15 ऑगस्टलाच पौर्णिमा आलती यंदा. रक्षाबंधन म्हणजे पौर्णिमा कधी आलती नेमकी? 15 ऑगस्टला. का? 15 म्हणजे शुद्ध पौर्णिमा आणि पौर्णिमेलाच 15. असं एवढं बारीक आपण का आलं पाहतो. ऐका आता, अष्टम्या झाल्या 3. आता नवम्या सांगा पटकन महिला मंडळ. रामनवमी 1, आविर्भाव नवमी 2 आणि तिसरी नवमी माहिती म्हणून ध्यानात ठेवा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमी येते, तिला महानवमी म्हणतात. दशम्या 2, माघ शुद्ध दशमी दसरा. एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी एकच, धनत्रयोदशी, चतुर्दशी 4, 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, अनंत चतुर्दशी, पौर्णिमा 15, 12 अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये.
अख्ख्या वर्षाचं पंचांग सांगितलं तुम्हाला. आता त्याच्यातल्या ह्या बाबाचा जन्म झालाय अष्टमीला, गोकुळीच्या. इथं आलोय आपण आता. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पाहिपा शरीराची या गावा, याच्यातच कृष्ण जन्माला आला. गोकुळीच्या सुखा. सुखा शब्दाचा अर्थ पाहू आता आपण. सुखाचे 7 प्रकार आहेत. बारीक आहे का आता. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. परत आहे का, गेले डोक्यातून साथी बिल का असं काय. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आताशी पहिली ओळ झाली. आता दुसरा शब्द बाळकृष्ण. सरळ बसा आणि माझ्या बोटाकडे बघा आता, बोटाकडं. आणि बोट फिरलं का आकडा ओळखायचा. फायनल फायनल करू सुरुवात. तुम्ही बोलत का नाही. सुरुवात करू. पावर का बोट लय फास्ट फिरेन, आकडा ओळखायचा आहे तुम्हाला. फास्ट करू सुरुवात. अरे गेलं बोट निघून काय पाहत. 0 0 नाही म्हणायचं. 0 सावध बर का. 0 झाला का. नीट पाया बोटाकडं. 0 झाले ना. आता मी सांगल तसं तुम्ही करायचं फास्ट. मी म्हणलो का गोल फिरवा, तुम्ही म्हणायचं 0 आणि मग मी सांगल तशी क्रिया करायची. सुरुवात सुरुवात. हात मोकळे सोड. सुरुवात. हा चला. फिरवा गोल. 0 म्हणा ना. वडा खाली. तुम्ही गडबडू नका. फिरवा गोल. 0 वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून आणि त्या 0 ठेवून. झाले ना. पहा आता काय माहिती त्यांना सुधारणच. मी काय म्हणतोय. चला पटकन फिरवा गोल. पटकन. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, वडा खाली, फाकवा वर, मुरगाळा खाली, करमोकळा खालून, दाबावरून, द्या 0 ठेवून. 10. आता झाले का 10? 10 झाले का. मग सावध द्या उत्तर. आता 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा 8. करेक्ट. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7 आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. 9 9 गाठ नसलेला आकडा 8. आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग बोला पटकन. आतल्या गाठीचा. अरे आतल्या गाठीचा 7, वरच्या गाठीचा 9 आणि गाठ नसलेला. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत, काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. कुणी वंदा कुणी निंदा. मग आता गाठ नसलेला आकडा कोणता 8. मग आता माझ्या तोंडातून शब्द जेवढे बाहेर पडतील आता त्याला तुम्ही 8 शब्द जोडायचा. आता पहिला काय जोडला होता गो की मोजला किती वेळा होता 10. आता मी तुम्हाला शब्द जो बोलणार आहे त्याला तुम्ही फक्त 8 आकडा येईल शेवट. आता फक्त तुम्ही 8 जोडायचे त्याला. अवतार. अरे 8वा वात म्हणा. अवतार 8वा. आता मी जेवढे म्हणून त्याला तुम्ही 8 आकडा जोडायचा. आता पावर तुम्हाला किती समजत आहे. अवतार 8वा. अवतार 8वा. आला अष्टमीला. आला 8 वर्षाचा. अवतार 8वा. आला 8 वर्षाचा. आला अष्टमीला. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, काम केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. आणि 8 हे शब्द 8 नावामधलं कृष्णाचं एक नाव आहे म्हणून गवळणी शब्द आलाय बाळकृष्ण. लाल कृष्ण, गोपाल कृष्ण, युगल कृष्ण, राधा कृष्ण, बाळकृष्ण.
पुढचा शब्द आलाय नंदा घरी. इथं आला घोटाळा. नंदाच्याच घरात हा पठ्या का जन्माला आला? कोणाचंही पोरगण कोणाच्याही पोटी कसंही जन्माला येत नाही. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. ते आपल्याकडे काय झालंय बावळटपणा. बाप्पा खोद्याचा पोऱ्या खोद्याचा होतो, गायकाचा पोरगा गायकच होतो, असं जगात नाही. जगात एकच माणूस आहे का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. बाकी तेवढाच एक माणूस आहे, बाप दमला का पोऱ्या उठला का येईन दिवस गेले, येईन बाळा तीन झाली का साडूला जुळे झाले. दुसऱ्याचं काम नाही. तुम्ही पेपर वाचा ना कधी रोज. वरील कार्यक्रमास खालील मान्यवर उपस्थित होते. 55 वर्ष झाले तेच नाव आहेत. हा, फक्त डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा ना अंगणवाडीत घालायचा. तांबड्या गायला काळ वासरू खांतीच. ते बदलले का कधी? नाहीच बदलणार. रात्री बायको बाळा तीन झाली का सकाळी डिजिटल लागलंच. उमलते नेतृत्व. मिशा फुटले नाही त्याला 16 टाके पडले. त्या बाईला मरती का जगती. उमलते नेतृत्व. बरं भाषा मराठी कुठून आणतात काय नाही. अहो महाराज या वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. 2.5 लाख पोरं यंदा मराठी नापास आहेत. 2.5 लाख मराठी. यंदा 10वीला पोरं गणित सुटलेत, 10वीला पोरं इंग्रजी सुटलेत, 10वीला पोरं विज्ञान सुटलेत. मराठी नापास झाले का? पोरं मराठीत नापास होण्याचं कारण सगळ्या मालिका हिंदीत आणि मोबाईल मधले सगळे फंक्शन इंग्लिश. मराठी वापरायचा विषयच नाही राहिला. वापरायचा बोलतच नाही कोणी. आता उगाच कीर्तनानेच 2 तास मराठी ऐकाय मिळती नाही तर नाही. आणि त्याचा परिणाम ऐका आता. पण यांचे शब्द लय भारी असतात. उमलते नेतृत्व. मिशी फुटली नाही. मिशी फुटली नाही. युवा नेतृत्व. फुटली मिशी. विकासाची गंगा. पुन्हा काढली मिशी. बुलंद तोप. शब्द तर कुठून आणतात काय करत. पुन्हा काढली मिशी. वाघानं बाजी मारली. पुन्हा काढली मिशी. भावपूर्ण श्रद्धांजली. नेले. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड नाही गावात. आणि ते सुद्धा लागाय बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 हात झाली मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. नाही बाळकृष्ण नंदाच्याच घरात का आला? इथे आपण त्यालाही 8 कारण आहेत. 1. ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात आईची सेवा, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात काळ्या आईची सेवा, ज्या घरात साधूचा मान, धर्माचं पालन, घामाचा पैसा आणि शुद्ध सात्विक आहार, त्याच घरात कृष्ण येणार. म्हणून तर आला. कुठं? गोकुळीच्या
काल्याचं कीर्तन अंतरंगात आहे अख्खं. आता अंतरंगात जायचं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला आणि पुढं काय झालं? गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. बाळकृष्ण टाळकरी, बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी. पण पुढचा शब्दाला आला ना लय भारी. आनंदल्या नर नारी. आता आनंद या शब्दाचा अर्थ आहे का? एक एक शब्द फोडून सांगतो तुम्हाला. आनंद या शब्दाचा अर्थ आहे, आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. पहा किती अवघड आनंद आहेत. बाळकृष्ण नंदाच्या घरात आला आणि काय आला अंत पार नाही लेखा. पण कुठं आला? बाळकृष्ण नंदा घरी, 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 हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाला नर नारी, आनंदाला नर नारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद द्या नरनारी, आनंद द्या नरनारी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. आनंद द्या नरनारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 बाळकृष्ण नंदा घरी. कृष्ण नंदा घरी. आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी. कृष्ण नंदा घरी, आनंद द्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नरनारी, आनंद द्या नरनारी, आनंद द्या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी, आनंद द्या नर नारी, आनंद द्या नर नारी. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला. ते लहानारे पोरं जरा जवळ घेऊन बसा. आपलंच पोरग गर्दीत फिरायला लागलं का आईलाच कौतुक वाटत, मापावर लागलं फिरायला. ते जवळ घ्या ते लहानारे पोरं.
विठाल 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 केस पिकले ना पिकले दररोज काळी कर पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला. बरं कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू आलाय कधी. मग कशाला झक मारितो. नॅचरल थिंग नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले दररोज तू सोन्याचे बसव पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय. अरे किती सुधरू द्या अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच आहे बांधला बांधला. पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला. घोंगडीवरचा गोधडीवर गेला आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय. काय सुधारले लोक. धोतर गेलं पायजामा आला. पायजामा गेला आणि जीन आली. जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले. ईदवर तर आलाय आता. एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर जग सुधारलं. जग सुधारलं. काय सुधारलं जग. अरे जग किती सुधरू द्या ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला काय लागेल झक मार आहे. गुरुवार केले का संपले का. चारी बी संपले. काही फरक पडला का नाही. काल झक मार आहे गुरुवार केले का. पार्वतीने गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग. पार्वतीचा दणका उठला. दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय. पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे माझी थोडीच आहे का. अरे तुम्ही शरीरा न पिडावे. ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही व्रत नियम न करावे. तुम्ही देवांतरा न भजावे. तुम्ही तीर्थासी ना जावे. तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर म्हणले उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील झक मारा. काय करतो काशील जाऊन बावळाट कोळीला. तिथून येतो बांध तो काशीला हे शिकला. त्याला गेला काशीला. तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली. दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. का आला तो काशीला. काशीची हवस आपल्याला नाही यांना. हा हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा. दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत आंतर रंगात नाही. कोणत्या रंगाला. तुम्हाला कोणता रंग आवडतो. आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना झोंबत लोक झोंबत ते लोकांना. लोक इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे. काही मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात खरं बोलतो. मला ते घडतही बी. त्याला मी काय करणार. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल. वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल. आली. राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. तू की याला घाल दिलं मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन. गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना. कोण फडायला नाही. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या. त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करीन.
पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात गुचिड्या, वन साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगनाथा पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडलं ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षाला घरात माणसं राहणार नाहीत, राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेल असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसेल असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेल असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेल असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडला. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवून झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला? म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उतटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकलं, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची 70,000ची पल्सर आहे, त्याच्याकडून 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का? स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापांनी जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, साध मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान, हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बापाला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐका. दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कसकवले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे.
मा बाप पिसाळलाय. मला तर हानीन पण तुला तर भोगशीलच तू सावध. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणा जाऊन सांगणार, त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील आणि तिला पोराचं पटतं. पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकचं कीर्तन ऐकलं होतं. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई माग केली. 5-6 बाई तिला ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा. एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं, आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12 तिघ जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं. यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवलं. मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असता तर वाचला असता. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी बाजारायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का? ती काही गप्प बसायला का नाही. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मिली होत. माघार घ्यायला शिका. मला माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना. त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठेवून दिल्या असत्या. अजून केस चालली असते. माघार घ्यायची. जगद्गुरु झाली ती माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षे केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा. दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त. तुला घेणं इथं मला, कारण मी संघाने येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तुला काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे. ठेवा चहा. मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडाव आलती केस. गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली. ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली. जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला, करू दे.
करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही असं झालं बा, झाला मोकळा. उगाच हाताने झटे करू नका, काही लोकांना गरज नाही. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू मोकळ्या मनाने जा, तुझ्या वाचून काही आडलं नाही. तूच पप्प्याची बिस्किट खाती, तूच पप्प्याची बिस्किट खाती. तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय, बिस्किट कोण देईल तुला. आणि नातू सांभाळती म्हणून तुला भाकरी आहे, नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही. म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही, तो राहतोय. या जगाला काही घेणं नाही. पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे. पाणी टाकलं बस. हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. लहान आले पोरं साधे नका समजू. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, झाले ना 52 पाहत. नमुने मला एका पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारित होत. मी आलो आणि त्याला म्हणलं का रे म्हैस दूध देते का रे. तो देत नाही, काढावं लागत. लई नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजी सांगितलं ओठ कोणाचा तू कोणाचा आहे. कोणाचा असं काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तुझा जन्मदिवस काय. ते काढतो म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला. ते काय रविवारी सुट्टी राहते. नमुने पोर. एक पोरग पळताना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग. ती म्हणली काय करीन, थोबाड फोडीन मेल्याचं. म्हणतो म्हणला चाल बाहेर. आताच पप्पांनी 2-4 फुलं तोडली. नाही नमुने. आणि पाया पडून सांगतो या देवीच्या वर्धापन दिनाला देव बिचाऱ्याने एवढं मोठं नियोजन केलंय. आता तरुण मंडळी सगळ्या मंडळींना नुसती कीर्तन ऐकायची गरज नाही. आता बदल करून घेणं काळाची गरज आहे. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि म्हाताऱ्या माणसांबद्दल वाणी जपून वापरा. सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. सुनबाई नावाचा प्राणी. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापाची कोणती वस्तू टिकली दाखव बरं. कपाट घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता आणि सोफा सेटचे नट गळेलच होते. काय होत जर सासू सासऱ्याला सांभाळा. त्यांच्या वयामानाने अपमान करत जाऊ नये. आपण त्यांच्या इष्टिटीव श्रीमंत आहे. जर कधी कोणी तुम्हाला म्हणलं महिला मंडळ सासू सासरे तुमच्यात येत का, तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. विहीर त्यांची, घर त्यांचं आहे. जो खिलरी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. आणि पुरुष मंडळीला 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद. आता मारा पाया पडतो तुमच्या. मारामारी करायच्या, दंगली करायच्या, मर्डरी करायची, खून करायचे दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय स्ट्रिक्ट झालाय. पोलीस खातं 15 वर्षात नंबर 1च झालंय. पोलीस खातं सध्या 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली. काही असो, आता काम पहिल्यासारखं राहिलं नाही. आता हे दंगली पेटवणे, मारामाऱ्या करणे. 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेतली तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 15-20 मिनिटं लागतील. पण ते पैसे खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो काय चिल्लर खातो. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी. पोराला चखणालाय पण गडी नाही. पप्प्या खरं सांग काय कळलं तुला. आमचे दिवस बोगस गेले. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसला आलेला तुरा फायद्याचा नाही. गुरुकडून मंत्र न घेता जगणं मजेचं नाही. वाह, त्यात काय मजा आहे का.
मग आता ही देवी आपल्याला आज सापडायची, सापडून देतो तुम्हाला. कशी सापडली ऐका. तुझं नाव काय? सार्थक. तुझं रे? साई. तुझं रे? तुझं? कुणाल. तुझं? सोहम. वा. तुझं? यक्ष. लक्ष. नाव जरा चांगली ठुस जाऊ.